बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यामध्ये भारतीय जनता पार्टीतर्फे संकल्प बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले व पाटोदा शहरातील मतदारांमध्ये जागृती अभियान या निमित्ताने राबवले। तसेच दहशतवादी हल्ल्यामध्ये शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण करून विंग कमांडर वर्धमान अभिनंदन यांचे सर्व कार्यकर्त्यांनी अभिनंदन केले। आमचे प्रतिनिधी सय्यद सज्जाद यांनी या संकल्प रॅलीच्या कार्यकर्त्यांशी साधलेला संवाद आपण जाणून घेऊ। पाटोदा शहरामध्ये भाजपातर्फे संकल्प बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले। यावेळी शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण करत विंग कमांडर वर्धमान अभिनंदन यांची पाकिस्तानातून सुटका झाली त्या सुटकेचे ही यावेळी स्वागत करण्यात आले। भारत माता की जय अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता। यावेळी भारतीय जनता पार्टीचा प्रचार करण्यासाठी कार्यकर्त्यांनी बाईक रॅली काढली। या कार्यक्रमाचे आयोजक आष्टी पाटोदा शिरूरचे आमदार भीमरावजी धोंडे व पाटोदा तालुका अध्यक्ष भाजपा सुधीर घुमरे, पांडुरंग नागरगोजे, मधुकर गर्जे, नवनाथ सानप, अनुराध सानप, श्रीहरी गीते व सर्व भाजप कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते। आमचे पाटोदा तालुका प्रतिनिधी सय्यद सज्जाद यांनी या भाजपा कार्यकर्त्यांशी साधलेला संवाद आपण पाहू। पाटोदा येथे भाजप कार्यकर्त्यांकडून जे भाजपा विजय संकल्प बाईक रॅली या पाटोदा शहरामध्ये काढून त्यांनी आज जी जनजागृती केलेली आहे ते आपण जाणून घेऊया। पाटोदा तालुका भाजपचे अध्यक्ष सुधीरजी घुमरे या ठिकाणी भारतीय जनता पार्टी पाटोदा तालुक्याच्या वतीने विजय संकल्प रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे। ही रॅली संपूर्ण देशभरात देशाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित भाई शाह आणि देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, महाराष्ट्र राज्याच्या ग्रामविकास मंत्री लोकनेत्या नामदार पंकजाताई गोपीनाथराव मुंडे ताई साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी ते आयोजन केलेलं आहे। ही रॅली एक एकतेचं प्रतीक आहे। या रॅलीमध्ये भारतीय जनता पार्टीचे सर्व तालुक्यातील बूथ प्रमुख, शक्ती केंद्र प्रमुख, पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, गट प्रमुख, गण प्रमुख, पंचायत समितीचे सभापती, माजी सैनिक हे सर्व सहभागी झाले। या रॅलीमधून सर्वसामान्य जनतेला याचा काय फायदा आहे, काय बेनिफिट नाही? सध्या जे जम्मू काश्मीरमध्ये जे आपले जवान भारत देशाचे शहीद झाले, पुलवामा सारखी घटना घडली, त्यामुळं देश सगळा हळहळून गेला होता या घटनेने। परंतु एक सामाजिक सलोखा देशात राहण्यासाठी आणि त्या पुलवामा मधील हल्ल्याचा जे प्रत्युत्तर पाकिस्तानला आपण जे आमच्या हवाई दलाच्या जवानांनी कारवाई केली, म्हणून या वीर जवानांना आम्ही सलाम करतो। आणि या रॅलीचा उद्देश म्हणजे संपूर्ण देशात एकत्र सगळे जाती धर्माचे लोक नांदत आहेत आणि त्याला यामध्ये एक आमचा देश एक संघ आहे। आम्ही भारत देशाचे नागरिक आहोत। सगळ्या देशामध्ये आम्हाला एक शांततेचा आणि एकोप्याचं दर्शन या रॅलीच्या माध्यमातून द्यायचंय आणि जो पाकिस्तान आहे त्याला एक प्रत्युत्तर देण्याचं काम या देशामधील ज्या बहादूर जवानांनी दाखवलं त्याबद्दल सर्व भारतवासियांनी एक त्या जवानांच्या कारवाईला सलाम केलेला आहे। आपण पाहिलं असेल की हे जे होते आपले अभिनंदन जे हवाई दलातले अधिकारी त्यांचं जे अपहरण झालं होतं, परंतु इतर देशामध्ये नरेंद्र मोदी साहेबांचे 4.5 वर्षात देशातील सगळ्या देशामध्ये भारताची जी लोकप्रियता निर्माण झाली, जे समन निर्माण केले त्यांनी, त्याचा एक इतिहास साक्षीदार झाला की आपला एक वीर जवान जो हवाई दलाचा त्यांच्या ताब्यात होता त्याची सुटका झाली। हा एक इतिहास भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून म्हणजे एक सगळ्याचं योगदान आहे आणि त्यामध्ये सगळ्या पक्षाने एक चांगली भूमिका घेतली। देशावर संकट असताना आम्ही सुरुवातीला आमचा देश म्हणून आम्ही एकत्र आहोत आणि नंतर आणि कुणाला वाटत असेल की निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हा विषय भारतीय जनता पार्टीने केलाय, हा असं नाही। एक सामाजिक सलोखा याच्या अगोदर बी आम्ही भारतीय जनता पार्टीने तिरंगा रॅलीचं आयोजन या ठिकाणी मतदारसंघात केलं, पाटोदा शहरात केलं होतं आणि आपण पाहिलं असेल या शहरामध्ये एक शांततेचं प्रतीक म्हणून पाटोदा तालुक्याची ओळख आहे, स्वातंत्र्य सैनिकाची ओळख आहे। या ठिकाणी रॅलीमध्ये आमचे भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते मधुकर तातेकर जे असतील, आम्ही सगळे असतील, या ठिकाणी सर्व ताकदीने या ठिकाणी आम्ही
यशस्वी आमचा तळागाळातला कार्यकर्ता या ठिकाणी भारत माता की जय, वंदे मातरम की जय अशा घोषणा म्हणत आहेत। या ठिकाणी मी एवढंच सांगतो, भारत माता की जय। गेल्या 4.5 वर्षामध्ये आदरणीय देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारची वाटचाल चालू असताना या देशामध्ये दरवर्षी 26 जानेवारी असेल, 15 ऑगस्ट असेल, एक तिरंगा एकता रॅलीच्या माध्यमातून हिंद देश के निवासी सभी धर्म एक है, रंग रूप वेश भाषा चाहे अनेक है, सर्वांना जोडून सर्वसामान्यांना आपला आधार वाटणारं हे सरकार गेल्या 4.5 वर्षाच्या कामगिरीमध्ये सबका साथ सबका विकासच्या माध्यमातून पुढे गेलेला आहे। देशावर झालेल्या आत्मघातकी हमल्यामध्ये देशाचे वीर जवान शहीद झालेले आहेत आणि त्या माध्यमातून देशामध्ये एक प्रचंड असंतोषाचं वातावरण निर्माण झालेलं आहे। त्यामधून या सरकारने ज्या प्रकारे एअर स्ट्राईकच्या माध्यमातून पाकिस्तानला सडेतोड उत्तर दिले, त्या देशभक्तीच्या जुनूनामधून विजय संकल्प रॅलीचा या ठिकाणी आविष्कार भारतीय जनता पार्टीने केलेला आहे। यानंतर वंदे मातरम, वंदे मातरम,